नमस्कार मंडळी. तर आज तुम्हाला जाणार आहे मी डायरेक्ट स्वर्गात. आपल्या गावाकडचं स्वर्ग सुखात. तर गावाकडे आपल्याकडे नारळाची झाडं राहतात. तर आमच्याही शेतात नारळाची झाडे घरापुढे आहेत, पण हे जे शेतातलं आहे ते गावरान नारळाचं झाड आहे. हा आहे रसाचा आंबा. म्हणजे रसाच्या आंब्याचं वैशिष्ट्य असं असतं की त्याच्या कैरीपासून लोणचं होत नाही. त्याचं लोणचं खराब होतं. कैरीसाठी म्हणजे लोणच्यासाठी जी कैरी लागते ती खूप आंबट असते आणि ती खूप छोटी राहते, ती मोठी होत नाही. हे बघा किती छान दिसते, त्यांच्यासोबत मी पण क्यूट दिसते ना. तर आपल्या आंब्याला इतके सारे आंबे लागलेले आहेत. तर बघा जसं काही द्राक्षाचे गोड लोणत आहेत असं वाटायला लागले त्यांना पाहून. तर हे द्राक्षाचे गोड आता दिसायला लहानपणी छान वाटतात आणि ते मोठे झाल्यावरती तर अजूनच त्याच्यापेक्षा छान वाटतात. तर मी पूर्ण आंबा तुम्हाला कॅमेरा बॅक साईडने दाखवते. तर बघा इकडे पण किती सारे लागले. ऊन आहे, साधारण 11 साडे 11 वाजलेत. म्हणजे 12चं मध्य दुपारीचं ऊन आहे, त्याच्यामुळे जरासं उन्हामुळे त्रास होतो. तर हे आहेत सुगरणीची घरटी. तुम्हाला सुगरणीच्या घरट्यांचं वैशिष्ट्य माहिती आहेत का? ते असे कुठेतरी लोंबती राहतात, म्हणजे झाडाच्या पार टोकाला राहतात. तर त्याचं रिझन असं राहतं की ते सुगरणीची घरटी असते, म्हणजे त्यांच्या घरट्यांना 2 दरवाजे राहतात. एक आतमध्ये राहतो, एक बाहेर राहतो. जर चुकून हल्ला करणारे जे प्राणी राहतील, तिथपर्यंत सरपटणारे प्राणी जे पोहोचतील ते चुकीच्या वेळात जातील आणि त्यांचं जे आतमध्ये त्यांनी अंडी घातलेली किंवा त्यांची जी पिल्लांचं रूम राहील ती सेफ राहील. त्यासाठी त्यांच्या घरट्याला 2 रूम असतात. आणखी त्या अशा का बनवतात? सुगरणीची जी घरटी राहतात ती अशी का राहतात? तर अशी ती लोंबती राहतात कारण सहजासहजी तिथपर्यंत कोणताही प्राणी पोहोचू नये म्हणून. तर ती आमची विहीर होती आणि विहिरीत पाणी आता उन्हाळ्यामुळे जरा कमी झालेलं आहे. आणि हे पहा, हे आहे आमचं शेत. तर इथे जे आपल्याकडे खराब पाणी सुटतं ते खराब पाणी इथे स्टोअर केलं जातं. त्याच्यानंतर ना म्हणजे आपण पाहिलं असेल की काही काहींच्या तळ्याला आहे ना कागद राहतो, ते पाणी साठवतात ज्याच्यामुळे जे पाणी झिरपत नाही, ते पाणी आटत नाही. पण आपल्या तळ्याच्या शेजारीच आपली विहीर असल्यामुळे ते पाणी आपल्या तळ्यातून विहिरीला जातं, जिथे विहिरीला सप्लाय होतं. आणि जे खराब पाणी ते विहिरीला सप्लाय केल्यामुळे जे म्हणजे खराब घाण राहते ते तळ्यामध्येच राहते आणि आपल्या विहिरीचं पाणी एवढं खराब होत नाही. तर या मेन रिझनमुळे आम्ही तळ्याला कागद टाकलेले आहे. तर त्याच्यानंतर मला माझ्या इन्स्टाच्या व्हिडिओसाठी पोस्टसाठी म्हणजे एक व्हिडिओ शूट करायचा होता. तो मी विहिरीवरती एक छान असा व्हिडिओ शूट केला. याच्यानंतर आपल्याला जायचं होतं घरी. तर घरी जायचं म्हटलं की हे पहिलेच मग त्याची जंगल पार करून जावं लागतं. तर बघा तिथून जाईपर्यंत आणि तिकडून इकडून इकडे येईपर्यंत ना पूर्ण अंगाला ते कापत राहतं, तोंडाला कापत राहतं, मग तोंड वेडं वाकडं होतं. त्यालाही छोटे छोटे मक्याचे कणस लागलेले आहेत. ते पण बेबी कॉर्न इंग्लिश वर्ड, ते पण खूप छान आहेत. तर गावाकडची हीच मज्जा असते की तुम्ही प्रत्येक गोष्ट खूप सहजतेने आणि जवळून बघू शकता. तर तुम्हाला माझी